हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर सर्वात आधी तुम्ही जो माझा लास्ट व्हिडिओ होता तिखट मिठाच्या पुरींचा, त्याला जो तुम्ही रिस्पॉन्स दिलाय त्यासाठी मनापासून खूप 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 धन्यवाद। आता ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे जिऱ्यावाली डाळ। अगर तुमच्याकडे वेळ कमी असेल, तुम्ही घाई गडबडीत असाल किंवा तुम्ही कन्फ्यूज असाल की ह्या भाजी पोळी सोबत कोणती मी डाळ बनवू जी भातासोबत जाईल, तर नक्की तुम्ही ही डाळ बनवा। का की मी तुम्हाला सांगते, ट्रस्ट मी, की ही जी डाळ आहे ना ती कोणत्या पण भाजी पोळी सोबत जाऊ शकते, कोणती म्हणजे कोणती पण। तर नक्की ही डाळ बनवा तुम्ही। खूपच पटकन आणि झटपट आणि खूप म्हणजे खूप कमी इंग्रेडियंट्स मध्ये होणारी ही डाळ आहे। तर चला रेसिपीकडे जाऊया। जिऱ्यावाळी डाळसाठी सर्वात आधी मी तुरीची डाळ घेतली आहे। अर्धी वाटीपेक्षा कमी अशी मी डाळ घेतली आहे आणि आता ही डाळ मी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेते। डाळ धुवून झाली त्याच्यानंतर त्याला 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवावी। आता 15-20 मिनिटं झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता की डाळ छानपैकी भिजली आहे। तर चला आता आपण त्याला शिजवून घेऊया। शिजवण्यासाठी कुकरमध्ये आता मी भिजलेली डाळ टाकते, त्याच्यानंतर पाणी टाकलंय। डाळीपेक्षा अर्ध इंच वरती पाणी टाकायचंय आणि हळद टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर कुकरचं झाकण बंद करून 4 ते 5 शिट्या करून घ्यायचे। आता 4 ते 5 शिट्यानंतर डाळ छानपैकी शिजली आहे आणि असं विस्करच्या मदतीने मी त्याला मॅश करून घेतलीये, घोटून घेतलीये। आता आपण तडका करूया। तडक्यासाठी आपण तूपच घ्यायचंय। तर सर्वात आधी मी तूप घेतलंय। तूप गरम झाल्यावर त्याच्यात जिरं टाकलं। जिऱ्यानंतर मी हिंग टाकते आणि आता आपण जी डाळ आहे मॅश केलेली ती टाकतोय आणि थोडंसं हलवून घ्यायचंय। त्याच्यानंतर आता आपण डाळीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे, त्यासाठी आपण गरम पाणी टाकतोय। तर तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ऍडजस्ट करू शकतात। आणि आता चमचीच्या मदतीने छानपैकी मी डाळ हलवून घेते। आता आपण त्याच्यात टाकूया चवीनुसार मीठ आणि जसं की आपण पाणी टाकलंय म्हणजे थोडीशी चिमूटभर हळद टाकावी टेस्ट ऍडजस्ट करायला। आणि आता हे दोन्ही जिन्नस मी मिक्स करून डाळ उकळी करायला ठेवली आहे। तर तुम्ही पाहू शकता की छानपैकी कशी डाळीला उकड आली आहे आणि तुम्हाला पाहिजे तितक्या कन्सिस्टन्सीची होईपर्यंत तुम्ही डाळ छानपैकी शिजवून घ्या। आता डाळ शिजली आहे, त्याच्यानंतर आता शेवटी मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे। तर जिरा आणि कोथिंबीरीचं कॉम्बिनेशन खूपच छान लागतं, म्हणजे नक्कीच तुम्ही कोथिंबीर टाका आणि कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस बंद करावा आणि हे अशा रीतीने डाळमध्ये कोथिंबीर मिक्स करून घ्यावी। तर तयार आहे मस्त अशी गरमागरम जिऱ्यावाळी डाळ, जी खूपच मस्त लागते। आता मी त्याला भात भेंड्याची भाजी बरोबर मी सर्व केली आहे। तर अशी खूपच सोपी आणि पटकन होणारी जिऱ्यावाळी डाळची रेसिपी रेडी।